या चिकनला स्मोकी फ्लेवर देऊ शकतो। यासाठी मी एका वाटीमध्ये गरम केलेला कोळसा ठेवला आहे आणि यामध्ये वरून 1 चमचा तूप घातलेला आहे। साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे चिकन झाकून ठेवायचं आहे। यामुळे या चिकनला छान स्मोकी फ्लेवर येतो। या पद्धतीने मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला कमीत कमी 1 तासासाठी ठेवायचं आहे। आपण जर हे चिकन ओव्हरनाईट ठेवू शकलो तर याला खूप चांगली चव आणि सॉफ्टनेस येतो। मी हे चिकन ओव्हरनाईट ठेवलं होतं। आता आपल्याला या चिकनला छान फ्राय करून घ्यायचं आहे। यासाठी मी एका फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि आपण हे चिकनचे पीसेस छान फ्राय करून घेऊयात। आपण यासाठी ओव्हनचा देखील वापर करू शकतो। चिकन टिक्का मसाल्याच्या रेसिपीसाठी आपल्याला